उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट व मित्र पक्ष RPI यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगाव बदलापूर नगर परिषदेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। बदलापूरकरांच्या सोसायटी संबंधित असो व घराचे टॅक्स असो, फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळण्याबाबत या संबंधित अशा विविध मागण्यांसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही। या कारणास्तव जनआक्रोश आंदोलन आयोजन करण्यात आले। या मोर्चात प्रशासन पीडित संजय केंद्ले, चंद्रकांत वाघमोडे हे सातत्याने नगर परिषदमधील नगर रचनेला व प्रांत ऑफिसला वर्षानुवर्षे फेऱ्या मारून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते। यामुळे सर्व जनतेचा आक्रोश बाहेर आलेला आहे असे दिसून आले। या जनआक्रोश मोर्चामध्ये प्रदेश सरचिटणीस हेमंत रुमणे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, RPI पक्ष राजाराम खरात, RPI अशोक गजमल व या मोर्चाचे आयोजक राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अभिजित सकट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट, RPI व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोर्चामध्ये प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे। नमस्कार, मी प्रमोद हरपुडे, उल्हासप्रभातमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहे धडक मोर्चा हा प्रशासनाच्या विरोधात आलेला आहे। नेहमी काही ना काही 2 वर्ष 2.5 वर्ष हे धडक प्रयत्न करून सुद्धा पण त्यांना न्याय मिळत नाही आहे। आपण त्यांनाच विचारूया कशा संदर्भात त्यांनी धडक मोर्चा काढला आहे आणि काय त्यांची भूमिका असणार आहे। तुम्ही जो आता मोर्चा काढलेला आहे तो काय संदर्भात तुम्ही काय सांगाल याबद्दल सविस्तर? बदलापूरमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचार विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। काल परवाची जी बातमी 1 आठवड्यापूर्वी नगररचनाच बोलतोय निबंधक सहाय्यक निबंधक चौधरी आणि पाटील यांना 60,000ची लाच घेताना पकडण्यात आलेलं आहे। माझी लढाई ही आज 3 वर्षापासून चालू आहे। मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ओमकृष्ण हाईट, ती बिल्डिंग 8 मजली बिल्डिंग असून त्यामध्ये 72 टेनंट राहतात आणि त्या बिल्डिंगला OCCC पण विकत दिलेला आहे इथून, कारण ती बिल्डिंग आज 8 वर्ष झाली तिला हँडओव्हर नाही आहे की कन्व्हिन्स डीड नाही आहे आणि त्या बिल्डिंगला स्टील पार्किंग आहे आणि त्या स्टील पार्किंगला आज वाहता जिवंत झरा आहे। हा मी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिला, त्याविषयी मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, पण तिथं कानाडोळा करून ही लोकं कोणाला दाबण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हेच मला कळत नाही आणि या विषयाशी मी आंदोलन करतो आहे, पत्रव्यवहार करतो आहे। तर मलाही ही लोकं त्याचं नीट उत्तर देत नाही, उलटा माझ्यावर दबाव आणत आहेत। पोलीस स्टेशनला मी गेलो, हे लोक मला त्रास देत आहेत। तिथं माझा आज फ्लॅट बंद पडला आहे, माझं कुटुंब तिथं राहू शकत नाही, अशा प्रकारे त्यांनी मला तिथं त्रास दिला आहे, पण त्यामध्ये पोलीस स्टेशनने मला कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नाही आहे। हा जो आक्रोश धडक मोर्चाचा जो तुम्ही पाऊल उचललेला आहे, असं किती वर्ष तुम्ही संघर्ष करतात का त्यामुळे तुम्हाला हे पाऊल उचलायला लागला मोर्चाचा? हे 3 वर्ष झाले मी संघर्ष करतोय। ह्याच्या आधीही माझा मोर्चा झाला, मी उपोषणाला बसलेलो, पण त्या उपोषणाला ह्या लोकांनी 48 तासात ह्या बिल्डरवर आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई कसं लिखित पत्र दिलेलं गोडसे साहेब असताना, पण अजूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि आता पत्रव्यवहार पुन्हा मी करतोय तर हे त्याला धातूरमातूर उत्तर देत आहेत की तिकडं कुठलंही अनलिगली काम नाही आहे आणि त्याची कुठलीही पडताळणी करून ते आपल्याला रितसर रायटिंगमध्ये पत्र देण्याला तयार नाही आहेत। अशा प्रकारे हे प्रकरण चालू आहे। आपण बघता नेहमीच हा भ्रष्टाचाराचा काही ना काय आरोप ह्या कुलगाव बदलापूरमध्ये येत आहे। त्याबद्दल साहेब तुम्ही काय सांगाल सविस्तर याबद्दल? भ्रष्टाचार नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार चालला आहे त्याबद्दल? हे पीडित आहे त्यांना बोलू, आपण जे पीडित आहेत त्यांच्याशीच बोलूया, नंतर बोलू। आज आम्ही जवळजवळ 2017 पासून मोहन हायलँड या सोसायटीत राहतो। ही सोसायटी मोहन लाईफ LLP यांनी बांधली आणि आम्हाला 30 गार्डन फ्लॅट विकले। आज ते गार्डन फ्लॅट विकले, OCCC सगळं दिलं, मग काय बघून एकमेकांनी दिलं त्या OCCCमधून आता गार्डन तोडायच्या नोटीस दिल्या। 2018ला आमचे गार्डन तोडले। गार्डन तोडल्यानंतर बिल्डर पळून गेले आणि बिल्डरवरती ज्यावेळेला आम्ही ग्राहक न्यायालयात तक्रारी केल्या, केस टाकली, त्यावेळेला बिल्डरपासून वाचण्याची आमची जी सोसायटी आहे मोहन हायलँड सहकारी संस्थेची सोसायटी कमिटी, त्या कमिटीने आम्हाला 12 लाख रुपयाची पेनल्टी लावली आणि अशा तऱ्हेने आमचं जिग्न हराम केलं। त्यांचं काही सोल्युशन या नगरपालिकेकडे नाही आहे आणि निघणार नाही आहे असं वाटतंय, त्यामुळे जनतेला आज रोडवर यायला लागलेलं आहे। कॅमेरामॅनचा उल्हासप्रभात।